गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या या चॅनलला व्हिजिट केली असाल तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ पूर्ण बघायलासुद्धा विसरू नका. तर कसं वाटलं तुम्हाला आपला आधीचा ब्लॉग? नक्कीच कडक वाटला असणार, कारण भाई एवढी हिंमत करून मी ब्लॉग बनवला आहे. बाजारात तिथे कॅमेरा ऑन करायच्या आधी मी विचार करत होतो, भाई चालू करू की नको करू. पण नंतर बोललं भाई चल करूया, बोललं चल बघू कोण काय बोललं तर बघू. पण भाई केली व्हिडिओ. आता काय ते एवढी व्हिडिओ केली, कोण कशाला काय बोलतो आहे आपल्याला, कोण काय बोललंच नाही. काही त्यांना काय घेणं देणं आहे. आपण आपली व्हिडिओ केली, बस बात खतम. लोक माझ्याकडे बघत होते असे, काय करत आहे हे. मी असं चाललं आहे, फोडून येतात माणसं माझ्यासमोर, पाठी केलं ती फोडू बघतो, हा काय करतो आहे. तर जरा बरं वाटला, जरा थोडासा तरी कॉन्फिडन्स आला मला त्या व्हिडिओमधून. दा तर बरं वाटलं जरा. तर आता चालू आहे आपली धन्नोला आपल्या सर्व्हिसिंगला टाकायचे. थोडासा जास्त डॉक्टरचा मोठा खर्च भेटण्यापेक्षा आधी सर्व्हिसिंग केलेली काय वाईट आहे, बरोबर ना. एकदम भला मोठा खर्च भेटण्यापेक्षा थोडासा खर्च झालेला बरं आहे. तरी थोडीशी काळजी घ्यायलाच पाहिजे आपल्याला ना. नाही कुठे बाहेर फिरायला जायला लागलं आपल्याला तर कधी ना कधी गरज लागते ना. नाही काय बोललो, आज मस्तपैकी सुट्टी घेतली आहे. आज मस्तपैकी जातो गाडी सर्व्हिसिंगला नेतो, मग बाकीचं दाखवतो तुम्हाला. तर चला जाऊया गॅरेजला, टाकूया गाडीला सर्व्हिसिंगला. गाईज आता आपण चाललो आहे घरी. गाडी टाकली आपण आपल्या कामाला. आपल्या गॅरेजच्या मालक बोलला आपल्याला की माझी व्हिडिओ घेऊन बघू, तुला फोन फोडून लागेल. पण त्याला का आपण व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे, मस्करी केली, काही नाही. त्याला असं नाही आवडत, म्हणून मग त्याने आपण आपल्या भावाला बोलवलं आपला न्यायला. भाऊचा पण थोडा घेडला काम होता, ते आटपलं. त्या अर्धा माल इथं थांबवून ठेवला. अर्ध्या नंतर मला न्यायला आला. भाई इथं बसून कंटाळलो मी. हा ब्लॉग चालू करू काय, आता चालत मी घरीच बसलो असतो. ठीक आहे, आता जाऊया घरी. घरी जाऊन मी परत रिटर्न येणार छोटीला. आपल्याला जायचं आहे केस कापायला, नंतर जायचं आहे आपल्याला बाहेर. चला जाऊया भाऊ. तर आता आपण चालू आहे केस कापायला. त्याला पण जायचं आहे केस कापायला. तो जाणार दुसरीकडे, मी जाणार दुसरीकडे. तर भाई काला झाला आहे पुण्यावरून पुण्याला आपण शिकायला. काहीतरी बाहेर जाऊन पाहिजे ना. मग जायचं तर मला सांगा, पुण्याला कुठे तुम्हाला फिरायची इच्छा झाली त्याला कॉन्टॅक्ट करा. आता कसं वाटतं तुम्ही आपल्या कमेंटमध्ये मेसेज करा. तुझ्या मित्राचा नंबर पाठव, मला टाईम मला मी नंबर पाठवतो. मला इकडे थांबलं आर्यन, फिरा त्याला घेऊन कुठे आई जाते घरी, आईची गाडी घेतो जातो पिसं पहिला. मला जास्त वाढली मगाशी वाढली. ते तुम्ही समजून जा. आम्ही आता ते डायरेक्टली डिस्क्लोज करू शकत नाही. अंग्रेजी इंग्लिश शब्द हे मला पण कधी आठवत नाही एवढं. मध्ये बोलायचं म्हणजे कसं आपले अट्रॅक्शन वाढतं, पब्लिकचे अट्रॅक्शन आपल्याकडे खेचून येतात. त्यामुळे आपण आपले ब्लॉग पांचट असतात, काय विषय आहे. एवढं आपल्याला प्रोफेशनल ब्लॉग नाही. आपली ब्लॉगिंग कशी आहे, गावठी. हां चला जाऊया आपण. चला बाय बाय. आता आम्ही आणला मोठा जायलो तिथं जखम होती आणलं तेव्हा आम्ही जगते कवर केली ती जखम.
करशील ना घरी उंगल करशील ना घरी उंगल गाइस फायनली आपली केस कापून झालेली आहे बघा. मगाशी आपण आलो एका सोबत आणि आता चाललो एका सोबत. आपण शेड बांधताय बघितलं ना. आपल्याला गाडी नसेल आपले ते आपले मित्र आहे आपली फॉर्च्युनर गोवा दिला तर फॉर्च्युनर. हा बघितला जॉब पहिलं फॉर्च्युनर भाई. आपली गाडी बघा निंजा आहे निंजा. वेळ बदलते काळ बदलतो आणि गाडी पण बदलते. मैत्री पाहिजे अशी हो. एक फोन केला की आला पाहिजे. पण चला मला सिरियल आहे तोंडात चालते शिवी देऊ शकत नाही म्हणून. हा तर भाई बोलते आज बिर्याणी खायला जाऊया. मी बोलतो पिझ्झा खायला जाऊ तर बोलतोय जेवायचा टाईम झाला आहे. बोलला ते पिझ्झा कुठे म्हणून चाललो बिर्याणी खायला. भाऊ बोलतो बिर्याणी खाऊ. हा बघा हॅलो इथं पुढल्याला बिर्याणी खायला. चला आता बिर्याणी खाऊ. नमस्कार शेठ. हे ओनर आहे तो आपल्या शॉपचे. हा आणि हा त्याचा ब्रदर. तुझा काय विचार आहे या गोष्टीवर? दोन रोजी कॅप्शन आवडलं एक रोजी भेटतो. हे आम्ही शाळेत असताना हाते पण आम्हाला मागितले आम्ही की भाई असे चापटं व्हायचे आम्हाला. आणि हे काय काय पित आहेत बघा. रेड बुल हीड प्रेडिटर. भाई काय बोलायचं काय होता. आजच तर बाहेर आमच्या शाळेच्या बाहेर 20 रुपयाचा थंडा राहायचा. त्यात पण एका ग्लासात आम्ही 4 जण प्यायचो. त्या वडापावचा चुरा पिक्चर घेऊन पळून द्यायचं आणि तो पिरियडला खायचो. काय आत्ताची पोरं बघितली तुम्ही. बघा माझी बिर्याणी खाऊन झाली तरी या अजून खाते बघ. का तू आजकालच्या पोरांना काय बोलायचं. मोये मोये आम्हाला तर मोये मोये बघा. आता बिर्याणी वगैरे खाऊन फिरवायला चाललोय. आईस्क्रीम सुद्धा खाल्ली आम्ही. पण भाई आईस्क्रीम सगळा पैसा बर्बाद केला आमचा. एकदम मोठी आईस्क्रीम होती. मॅग्नम कंपनीवर आम्ही केस करणार आहोत. काय काय मॅग्नम कंपनीवर आम्ही केस करणार आहोत. हां 100%. भाई काय चव ना ठेव. भाई बदामवाला घेतला पण बदाम नाही भेटला. आता चाललोय परत चोंडीला. मागाशी चोंडीला गेलेलो. आपल्या मोबाईलला चार्जिंग नव्हती. आपल्या एका मित्राचा चार्जर घेऊन आलेलो. त्याला बोललो एक 10-15 मिनटं तिथं तुला आणून. आता खाऊन घेऊन झाला मोबाईल थोडा चार्ज केला. परत चालू त्याला चार्जर द्यायला. चार्जर देतो आऊ अँड परत जातो घरी. सकाळपासून बाहेर येतो अजून घरीच नाही गेलो. घरचे बोलती आज या आईला आज गाडीने तरी पण बाहेर निघतोय. या पोरता करता काय माहिती. चला तर चार्जर देऊ. ओ मोय 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 टी शर्टची घातलीच माझ्या लागली रे म्हटलं. आई अजून बाईक चालवायला शिकतोय. पाठी मला सीट बेल्ट लावून बसायला लागेल मला असं वाटतंय. गाडी आजारी आहे. गाडी आजारी आहे. भावाची काय चूक नाही. गाडी चूक आहे. गाडी गिअर नाही टाकत आहे. गाडी गिअर टाकत नाही. मोई मोई चाललो घरी. राम राम सारेने. गाईस आता चाललाय आपल्या धंद्याला आणायला. त्याचं काम झालेलं आहे. आपलं थोडा घरी काम होतं म्हणून काय व्हिडिओ चालू केली नाही. थोडंसं काय काढल्या नाही.
जाणार होतो मी आपल्या गाडीचं काम चालू होतं तेव्हा यायला मला आलेला त्यांनी गाडी घेतलेली कामाला कॉल केला नुसता म्हटलं नको बरं थोडंसं कामात आहे नाही गेलो तर ठीक आहे चला जाऊया आपण तिकडे गाडी घेऊयात वॉश केली की नाही वॉश केली तिला वॉश करायला लागेल आपल्याला तर काय आपल्या गाडीचं काम झालं आहे गाडी आपली एकदम ओके चालते आहे तर आता घरी आपल्या येतो आहे मामा तर मामाला काहीतरी जेवायला घ्यायला आलो चिकन तर चिकन घ्यायला आलो गाडी घेतली गाडी ड्राईव्ह केली तर गाडी एकदम स्मूथ चालते तर तिथं पण बोला चला फिरायला जाऊ का पायावर रेडी चिकन करूया चला बघा मी चिकन घेतलं तर हा भाऊ पण लगेच चिकन घ्यायला बोलत थांब मला पण चिकन पाहिजे ठीक आहे बोलत की तू घेतो चिकन घे आपण दोघं भाऊ एका ताटात पाहू तर गाईज आत्ता आपण आलेलो इथे रेवसला जेट्टीवरती आपला मित्र चालला आहे उज्जैनला तर त्याला सोडायला आलेलो इथे तर इथून उद्या नाही म्हणजे इथून आता जाईल तो पनवेलला अँड मग इथून पनवेलला म्हणजे इथून उरणला जाईल मग तिथून तो काय XYZ रिक्षा काय असेल तिथून मग त्याच्याने तो पनवेलला जाईल मग उद्या सकाळी पनवेलला जी ट्रेन आहे त्या ट्रेननी तो जाईल तिकडे उज्जैनला ओके तर आज आपला दिवस असाच गेला आहे आपण काय जास्त ब्लॉगिंग केली नाही आजच्या दिवशी थोडेसे नॉर्मली काहीतरी बनवले मी छोटासा ब्लॉग कारण आपला एक दिवस असाच गेला आहे म्हणून बोलू आज काहीतरी करून टाकलंच पाहिजे सो आजच्यापुरती एवढंच छोटासा ब्लॉग केला आहे नॉर्मली आपला एक दिवस भरायचा म्हणून तर आपला पुढला नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी हटके ट्राय करतो आपल्याला काय जमते काय बघूया काहीतरी कंटेंट नाही तर काहीतरी XYZ पण काहीतरी युनिक असं करायचा ट्राय करेन काहीतरी डेली आपले जे ब्लॉग्स टाकलेत आपण त्याच्यापैकी काहीतरी वेगळं ट्राय करेन तर ठीक आहे चला आजच्यापुरती एवढंच जर आपल्या ब्लॉगला तुम्ही आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि हा ब्लॉग पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या आधीचे ब्लॉग पण बघा अँड आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या आपले ब्लॉग्स तुम्हाला बोरिंग वाटतील पण नेक्स्ट जे ब्लॉग येतील ते तुम्हाला काहीतरी असे खास वाटतील सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा अँड सी यू